तर मारायचा मूड व्हायला लागलाय. तर मी जातोय आता लखनना मला सोडायला CSTला, कारण तो गावी जातोय म्हणून जातोय त्याला सोडायला. आणि आता आम्ही निघालो जस्ट वडाळ्यावरतून आणि आम्हाला CSTला जायला अजून अर्धा तास तरी लागेल. तर तुम्हाला तिकडं गेल्यावरच दाखवतो. तर रोहित मामा कसं वाटतंय, गावी जातोयस कसं वाटतंय? तर हे लोक एकदम फोनमध्ये धुत आहेत आणि लखन पण फोनमध्ये बघतोय. पण चाचा विचार बघत कसल्या तरी विचारांमध्ये तो एकदम व्यस्त आहे. त्याला कसलंच टेन्शन होतं, तो विचार करत बसलाय. तर बघा रोहित मामा आणि आरती मामाची मॅचिंग झाले या प्रकारे. रोहित मामा वजन घेऊन कसा चालतोय, तर त्याला वजन झेपत नाही तरी पण आपदत चालतं. चिप्सची पार्टी पण नाही दिली त्यांनी मला. तर काय दोन शब्द काय रोहित मामा? स्वतःचं सामान मला दिलंय, स्वतः खाली हात चालायला लागले ते लोक. गावी चाललं कसं वाटायला तुला? बोल. खूप वर्षानंतर जातोय. तर आरती मग गावी चालली कसं वाटायला तुला? तर बघा शकतात बाबा कसे बसले या प्रकारे. तर तुझी पोरगी चालली कसं वाटते? खूप चांगलं वाटतं. तर आंबडे तू चालली कसं वाटायला लागले? छान वाटते. तर तू गावी चालली कसं वाटते? मजा वाटते. तर बघा आता सगळे गावी जायला लागलेत. कुणाच्या गावी चालली? आमच्या गावी चालली का स्वतःच्या गावी चालली? दुसऱ्या साईडला पूर्ण जाणार. कुठल्या गावी चालली? पूर्ण. तर आमच्या गावी पण जाणार आहे लोक उस्मानाबादला. तर तिकडे व्हिडिओ काढ आमच्या गावी गेल्यावरती. काढशील का? काढू ना फोटो. तर ट्रेन इथं फायनली आलेली आहे, कारण आम्ही खूप वेळ थांबलो, अर्धा तास थांबलो. आता ट्रेन आली आणि हा जनरल डब्बा आहे. तुम्हाला जनरल डब्याच्या आतमध्ये कसं असते आणि किती गर्दी असते ते दाखवतो मी. तर चला भेटूया जनरल डब्यामध्ये. तर बघा हा आहे जनरल डब्बा आणि लखन आम्हाला किती घाम आला बघू शकतात, कारण इथं गरमी खूप असते. आणि आंबडी बघा किती आरामात झोपली. आंबडीला काहीच टेन्शन नाही, कारण आम्ही तिला जागा पकडायला लावली. आणि खूप सारे जण बघा गर्दी उभा आहेत, अर्धे पब्लिक तर उभाच आहेत. आणि रोहित मामा बसलाय, त्याला सीटमीच पकडून दिली. आणि आरती मामा त्या साईडला होती आणि बाबा पण हे सगळे बोलायला लागले त्यांचे. तर बघू शकतात अशी असते जनरल डब्याची गर्दी. तर तुम्ही तिकीट काढून या. त्या लोकांना सोडून आता मी सार्थक आणि वेदांतसोबत आलो आहे माहीम स्टेशनला. आता आम्ही घरी जातोय. आता आम्ही रोडवरून रोडच बोलतोय. तर बघा आता आम्ही पटरीच्या ट्रॅकवरून घरी जातोय. तर वेदांत कसं वाटतंय तुला? मजा येते. तर सार्थक फुल घाबरलेला आहे पटरीच्या ट्रॅकवरती. बघा सार्थक आणि वेदांत पटरीवरून चालायला लागलेत. तर ट्रेन पण चालली. काय खतरनाक व्ह्यू यायला लागला. बघू शकतात आता फुल पटरी एकदम खाली आहे. ट्रेन कधी पण होऊ शकते आणि आम्हाला उडू शकते. तर सार्थक कसं वाटतंय तुला पटरीवरून जाऊन? मस्त वाटतंय. तर वेदांतला कसं वाटतं? मूड होतो. हा मारायचा मूड. तर मारायचा मूड व्हायला लागलाय. तर तुम्हाला दाखवतो कन्स्ट्रक्शन काम. काय समजू शकत नाही. तर इथं बघा बिल्डिंग बनायला लागली एक नंबर. तर काय व्ह्यू आहे खतरनाक बघू शकता ह्या प्रकारे. तर बघा ट्रेन आली पाठून आणि हे दोघं बघा पटरीवरून चालायला लागलेत. तर त्यांचा व्ह्यू तर आता फक्त व्ह्यू बघा तुम्ही. तर काय खतरनाक व्ह्यू येतोय. तर बघू तर बघा काय खतरनाक व्ह्यू येतोय. तर बघा आता फक्त 2 मिनटं राहिलेत घरी जायला. तर हे लोक दिसत पण नाही. तर आता आम्ही घरी जातोय. तर बघू शकता तर रोड कसला खतरनाक झाला आहे. तर आता थोड्या वेळात आम्ही घरी पोचू. तर तुम्हाला दाखवतो तिकडंच. शेवटी आलंच किंग सर्कल स्टेशन. तर आता तुम्हाला आता फक्त 1 मिनटात अजून आम्ही पोचणार किंग सर्कल स्टेशनला. सार्थक तर खूप खुश दिसायला लागला आहे. चालायची स्टाईल बघा त्याची फक्त. तर बघा आता आम्ही शेवटी आलो आहे किंग सर्कल स्टेशनला. तर बघू शकतात अखेरकार मेहनत सफल झाली आमची किंग सर्कल स्टेशनला पोहोचून. आणि ट्रेन पण येते या प्रकारे बघू शकता. आणि आम्ही ट्रेनच्या पहिला आलो आहे. बघा इथं वेदांत बनवतोय माझ्यासाठी फेस मास्क बनवतोय. बेसन दूध आणि कॉफीचा फेस मास्क बनवतोय. तर त्यांनी पण लावलाय.
तर सार्थकनी पण लावलाय आणि आता मी पण लावणार आहे आणि माझ्या पण चेहऱ्यावरती ग्लो येणार आहे. तर तुम्हाला दाखवतो कसा लावतात. तर बघू शकतात वेदांत फुल हे करून बनवतोय. तर बघा आता मला असं वाटतं कितीतरी वर्षाचा एक्सपिरियन्स आहे. बघा बघू शकता. पहिल्यांदा बनवतोय एवढं बस आहे ना. तर विचारतोय एक्सपिरियन्स माणसाला विचारतोय. बघा आता मी जातोय फायर शो बघायला जातोय आता. तर वेदांत आणि सार्थकनी बघू शकतात कसा कुर्ता घातलाय. तर मीनी पण बघू शकतात कसा कुर्ता घातलाय. तर तिघा जण जातोय फायर शो बघायला. तर वेदांत काय बोलणार फायर शोच्या बघायला? मजा आहे. काय बोलू शकता. तर तुम्हाला सीधा दाखवूया फायर शोच्या टायमाला. परत कर. तर बघा बाहेर पाऊस पडतोय आणि सार्थक आणि वेदांत काय करायला लागले तिथं. 1 रुपये पण नाही सोबत तरी शॉपिंगची हे करतात. तर बॅगी पॅन्ट घ्यायला लागलेत. तर बघू शकतात. तर बघा हा माझा लुक आहे खतरनाकवाला. तर कसं वाटायले? पाऊस येतोय आणि काहीच नाही तर कसं वाटतंय? तर कसं वाटायले? पाऊस येतोय तू मॉलमध्ये आला आणि 1 रुपये पण नाही तुझ्याकडं. एक दिवस असा येईल तर मी सर्व खूप काय काय घेऊ शकतो. एक दिवस येईल. कधी येईल तो दिवस? टी व्ही नको देव. आता वेदांत आणि सार्थक चायनीज काय लागलेत. तर वेदांत कसं वाटलं दिवसभर फिरून? कसं वाटलं तुला? पाय तर कसं वाटलं दिवसभर फिरून? मस्त. बघा कसा पाय खातो खूप दुखतायत माझ्या. भिकाऱ्यासारखा खातोय. कधी नाही भेटलं तर खातोय. आता आमचं चायनीजचं ऑर्डर येतं आहे. तर बघा बनलं आहे इथं चायनीज. तर येईलच. तर काय बोलत होतास? पाय खूप दुखतोय. एवढा दिवस आम्ही ट्रॅव्हल केला. खूप दुखतोय पाय. तर इथं शिव्या गाडी होते कारण ते चायनीज तयार झालं आहे. बघू शकतात 2-2 आणि. तर बघा मी पण बसतोय इथं. तर माझा पण तो बघू शकतात कसा झाला एकदम दिवसभर फिरून कसा तरी अवतार झाला आहे माझा. हे लोक चायनीज काय लागलं आहे मला का पण नाही कारण ते चायनीज बघा आलं आहे का खतरनाक दिसतंय बघा. वेदांत सोलकर 5 मिनिटं आधी आहे बघ. तर चायनीज कसं आहे सांग? चायनीज कसं आहे? तर वेदांत चायनीज कसं आहे? तर वेदांत नाव नाही माहिती. प्रमोशन. तर आम्ही इकडचं चायनीज खातो बघू शकतात. तुम्ही येऊ शकता इकडे. 1 नंबर चायनीज लागतंय. आमच्या मित्राचं दुकान आहे. सूर्याबाईचं दुकान आहे. आमचा मित्र आहे हा.